श्री स्वामी समर्थ श्रीराज क्रिएशन या पेजमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत पाईप क्लीनरपासून सूर्यफुलाचे फूल तयार करणे भाग 2। खालच्या भागात आपण ही सनफ्लावरचा बेस रेडी करून ठेवला होता, फक्त पानं बाकी होते दाखवायचे। चला आपण पानं तयार करू खालची, त्याचे सपोर्टिंग पॅन। एक पाईप क्लीनर घेतली, एक पाईप क्लीनर घेतल्यानंतर तिला आपण एवढी खालून सोडून देऊया आणि उरलेली तिला आपल्याला 4 पानं तयार करायची। ओके, 4 पानं। ओके, याला अशी फोल्ड केली, फोल्ड केल्यानंतर फक्त इथे दाबली आणि पिळ घेतला, 1 2 पिळ घेतला। ओके, एक पान आपलं रेडी आहे। ओके, फक्त दाबायचं। ओके, म्हणजे परत सेम प्रोसेस, असं दाबायचं। ओके, प्रेस केल्यानंतर याला पीळ घ्यायचा, 1 2। ओके, झालं। परत सेम घेतलं, याला असं दाबायचं आहे। ओके, 2 आपले हे 3 तयार झालेले आहे। परत सेम आणि याला असं दाबायचं आहे आणि हे असं 2 वेळेस ट्विस्ट करायचे आहे। ओके, आणि हे जे ना हे आपल्याला असं मध्यभागी आणायचं आहे। ओके, आणि जी ही पाईप थोडंसं पाईप येतो खाली असा दाबून घ्यायचा आहे आपल्याला। ओके, हे आपले 4 तयार झाले। ओके, तर असे आपल्याला किती करायचे आहे? अजून 4 करायचे आहे। ओके, तर आपले हे 4 बनवून रेडी आहे। ओके, तर आपल्याला सिक लावायचे आहे। ओके, तुम्हाला मी दाखवते। ओके, हे आपल्याला अल्टर लावायचे। ओके, हे 4 इकडे आणि हे 4 इकडे आपल्याला हे असे अल्टर लावायचे आहे, जेणेकरून याचा बेस पूर्ण बसेल। ते कसं लावायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते। ओके, हे असं मध्यभाग घेतलं। ओके, याला खालचे पानं बनवून तयार आहे, ते कसे लावायचे ते मी तुम्हाला दाखवते। ओके, हे इथे थोडासा ग्लू लावून घेतला आपण, इथे थोडा ग्लू लावला। ओके, ग्लू लावल्यानंतर याला आपण बरोबर मध्यभागी काय केलं, त्या मध्यभागी याला ग्लूने आपण चिटकवून घेतलं। ओके, तुम्ही बघू शकता कसं चिटकवलेलं आहे। ओके, आणि आपल्याला ही साईड पण परत इथेच अशी ट्विस्ट करायची। ओके, इथे मध्यभागी काय करायची, आपल्याला ट्विस्ट करायची आहे। बघू शकता तुम्ही बरोबर मध्यभागी आपल्याला काय करायची, ही साईड ट्विस्ट करायची आहे। याला परत आपण असा ग्लू लावला, ग्लू लावल्यानंतर बरोबर याला आपण इथे इथे मध्यभागी असं चिटकवलं। ओके, तुम्ही बघू शकता मध्यभागी आपण काय केलं, बरोबर प्रेस करून इथे चिटकवलेलं। ओके, मध्यभागी काय केलं आहे, आपण चिटकवलेलं आहे। ओके, बघू शकता तुम्ही, आपण फुलांना आकार नंतर देऊया, फक्त आपण खालचा बेस आणि वरचा बेस आपण तयार करून घेतलाय। दिसतंय सर्वांना? खालचं दिसतंय सर्वांना दिसतंय सूर्यफूल? आपण आकार त्याला नंतर देणार आहोत। ओके, आपण आधी पूर्ण तयार फुलाला रेडी करून घेऊया। ओके, पूर्ण फुलाला रेडी झाल्यानंतर आपण सर्व पाकळ्यांना फिनिशिंग देऊया, जेणेकरून सनफ्लावरचा आकार तयार होईल। हे आपलं झालं आहे बेस रेडी। आता आपण बघणार आहोत सनफ्लावरची पानं। ओके, हे आपण आता हे साईडला ठेवूया। तर आपण एका पानासाठी 2 पाईप क्लीनर घेतले आहे। ओके, 2 पाईप क्लीनर घेतले आहे, याला फोल्ड केलं, फोल्ड केल्यानंतर याला आपण कट केलं, कट केल्यानंतर याला आपण फोल्ड केलं। ओके, याला आपण फोल्ड केलं, फोल्ड केल्यानंतर ही जी मोठी आहे तिला पण आपण फोल्ड केली। ओके, पानासाठी या सनफ्लावरच्या पानासाठी आपल्याला हिला कट करायची नाही, हिला अखंड राहू द्यायची। 2 लागतात, 2 मधनं एक अखंड राहू द्यायची, एक कट करायची, तिला अशी फोल्ड करायची आहे। त्या दोघं अशा व्ही शेपमध्ये धरायच्या आहे। ओके, व्ही शेपमध्ये धरल्यानंतर ही मोठी जी आहे याच्यातनं अशी काढायची आहे आपल्याला। ओके, अशी काढली, हे दोघं इथे खाली सेट केल्यानंतर अशी वर ही मोडायची। मोडल्यानंतर इथे आपल्याला पीळ टाकायचं आहे 2, ही मागची पीळ टाकायचं आहे 1 2। ओके, आणि खालच्या आपण काय करूया, आता सेट करून घेऊया। ओके, खालच्या काय करायच्या आपल्याला सेट करायच्या आहे, तर ह्या आपण अशा सेट करून घेऊया। सेट केल्यानंतर ही इकडे खाली आणायची आणि ही इकडे खाली। ओके, सेट केल्यानंतर असं बरोबर फिनिशिंगमध्ये सेट करूया आणि ही असं धरूया। धरल्यानंतर ही जी मागची इथे आपण लॉक करून घेतो। ओके, लॉक केल्यानंतर इथे पानाचं आपण नंतर देऊ पानाचं, आणि ह्या अंगठ्याने आपल्याला पानाला काय करायची आहे, फिनिशिंग द्यायची आहे। ओके, या अंगठ्याने आपल्याला पानाला फिनिशिंग द्यायची आहे। ओके, फिनिशिंग दिल्यानंतर इथे फक्त पानाचा आपल्याला आकार द्यायचा, जेणेकरून आपलं पान तयार झालेलं आहे। ओके, हे एक पान तयार झाले, असे आपल्याला किती 2 पानं लागणार आहे। अजून एक पान मी तुम्हाला करून दाखवते। एका पानासाठी आपण 2 अखंड पाईप क्लीनर घेतले आहे। ओके, या 2 अखंड पाईप क्लीनर तिला आपण अशी फोल्ड केली। ओके, तिला फोल्ड केल्यानंतर दुसरीलाही आपण फोल्ड केली। ओके, फोल्ड केल्यानंतर ही एक आपण कट करून घेऊया कात्रीच्या सहाय्याने। कट केल्यानंतर हिला आपण अशी फोल्ड करूया, हिलाही आपण अशी फोल्ड करूया। फोल्ड केल्यानंतर यांना व्ही शेपमध्ये दोघांनाही पकडायचे आहे। ओके, पकडल्यानंतर ही जी अर्धी आहे ही आपण याच्यात अशी टाकून घेऊया। ओके, टाकल्यानंतर ह्या खाली ओढायच्या आणि ह्यावर, नंतर ह्या मागच्या याच्याने आपल्याला पीळ 2 पीळ 1 2 पीळ केल्यानंतर ह्या आपण खालच्या बरोबर आपण सेट करून घेऊया। ओके, ही इकडे खाली आणली, ही इकडे खाली आणली, नंतर बरोबर आपण असा सेट करून घेऊया। बरोबर, याबरोबर आपण असं काय केलंय, सेट करून घेतोय आपण। ओके, सेट केल्यानंतर ही जी मागची त्याने असं लॉक करून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपली ती क्लीनर निघणार नाही। ओके, लॉक केल्यानंतर यांना आपण असं बरोबर सेट करूया आणि या अंगठ्याने असा आकार द्यायचा आहे आपल्याला। ओके, या आकार द्यायचा आहे। ओके, आणि इथे असा पानाचा आकार देऊया। ओके,
हे आपले सनफ्लावरचे 2 पानं रेडी झाली आहेत. तर आपल्याला एवढा हे काही लागत नाही म्हणून थोडं नॉर्मल आपण कट करून घेऊया. हे आपले पान तयार आहे. हा आपला बेस तयार आहे. त्याच्यानंतर ही आपण स्टिक घेतली. स्टिक घेतल्यानंतर रेडी आहे. त्याची ही 2 पानं रेडी आहे. आता आपण ही स्टिक घेतली. ओके, या स्टिक घेतल्यानंतर हिला आपण थोडा नॉर्मल ग्लू लावूया. ओके, काय तिला आपण नॉर्मल असा ग्लू लावूया. तिला आपण नॉर्मल असा ग्लू लावला. ओके, ग्लू लावल्यानंतर बरोबर इथे आपण हा ग्लू इथे ठेवला. ओके, ठेवल्यानंतर हे बरोबर इथे आपण इथे मध्यभागी ठेवल्यानंतर बरोबर इथे थोडं वाळू देऊया. ओके, सेंटरला ठेवल्यानंतर बरोबर आपण इथे थोडंसं दाबून धरूया जेणेकरून ती पूर्ण स्टिक बसेल. ओके, तुम्ही बघू शकता अशी स्टिक लावली. स्टिक लावल्यानंतर आता आपल्याला तिला रॅपिंग करायचं आहे. ओके, काय करायचं आहे, रॅपिंग असं प्रेस करायचं. बरोबर थोडासा नॉर्मल इथे आपण ग्लू लावूया. थोडा नॉर्मल ग्लू लावूया. ग्लू लावल्यानंतर आपण त्याला ग्रीन याच्याने पॅक करून घेऊ. ओके, हलक्या हाताने आपल्याला काय करायचं, पॅक करायचं. ओके, पूर्ण रॅपिंग करून घेऊ आपण ग्रीन टेपने. टेपने आपण काय करतो, रॅपिंग करतो. ओके, ग्रीन टेपने काय करतोय आपण, रॅपिंग करतो. ओके, त्याच्यानंतर आपण एक पान निघलं, ते पान आपण इथे असं जॉईन करतोय. ओके, त्याच्याने आपण काय करतोय, जॉईन करतोय. पानाला आपण त्याच्याने आपण काय करतोय, जॉईन करतोय. ओके, दुसरं पान घेतलं, त्यालाही आपण इथे असं जॉईन करतोय ग्रीन टेपनेच. ओके, काय करतोय आपण, ग्रीन टेपने आपण त्यालाही असं जॉईन करतोय, पॅकिंग करतोय ग्रीन टेपनेच. ओके, ग्रीन टेपने काय करतोय आपण, पॅकिंग करतोय. ग्रीन टेपने काय झाल्यानंतर त्याला आपण इथून कट करून हे करून घेऊ. ओके, आणि आता आपल्याला पानांना आकार द्यायचा आहे. तर पानांना आकार आपण ऑलरेडी दिलेलाच आहे. तर तुम्ही पानांना पण आकार देऊ शकता. तुम्ही बघू शकता आपलं सनफ्लावरचं फूल पूर्ण बेस आपला रेडी झालेला आहे. तर आपल्याला फक्त काय करायचं आहे, आता सनफ्लावरला आकार द्यायचा. आकार कसा द्यायचा तुम्हाला दाखवते. ओके, हे फ्लावर घेतलं, त्याला मध्ये आणलं, बॅकवर्ड करायचं, परत मध्ये आणलं, त्याला परत ब्लॅकवर्ड मध्ये आणायचं आणि मध्ये असं फोल्ड करायचं आहे. ओके, आकार द्यायचा आहे आपल्याला पानांना. प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्यावधूत हे स्मरण पूर्ण मध्ये आणून आपल्याला सनफ्लावरला काय करायचं आहे, आकार द्यायचा आहे. ओके, स्वामी निशंक होई रे मना. निर्भय होई रे मना. सनफ्लावरला आपण काय देतोय, आकार देतो. ओके, नित्य आहे रे मना. अतर्क्यावधूत हे स्मरण गामी. अशक्य हि शक्य करतील स्वामी. निशंक होई रे. आणि खालच्याने थोडासा आकार द्यायचा आहे आपल्याला. ओके, जेणेकरून हे खाली जाते. हे आपले सनफ्लावर खाली जाते. प्रचंड स्वामी बळ पाठीशी खालच्याने आकार द्यायचा आहे आपल्याला. आहे रे मना. अतर्क्यावधूत तुम्ही बघू शकता मी कसा आकार देते. अशक्य हि शक्य करतील स्वामी. निशंक होई रे मना. निर्भय होई रे मना. प्रचंड अशा प्रकारे आपलं सनफ्लावरचं फूल रेडी झालेलं आहे. ओके, हे बघू शकता तुम्ही. बघू शकता तुम्ही आपण सनफ्लावरचं फूल अटॅच केलेलं आहे. हे बघा. आपलं सनफ्लावरचं फूल रेडी झालेलं आहे. डबल लेअर सनफ्लावर फूल रेडी झालेलं. तसेच आपले रोजचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रीराज क्रिएशन या पेजला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला शिकायला मिळतील. हे आपलं सनफ्लावरचं फूल रेडी झालेलं आहे. ओके, हे आपलं सनफ्लावरचं फूल काय झालेलं रेडी झालेलं आहे.
अतैक्यावधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना अतैक्यावधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी चला भेटूया उद्याच्या भागात, काहीतरी नवीन शिकूया उद्याच्या. शंक थँक्यू. होई